सध्या लव जिहादनं संपूर्ण असणाऱ्या आपल्या देशामध्ये थैमान गाजवलेला आहे. आपल्या प्रवचनाचा तो विषय नाही, पण आपल्याला ते समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. परकीय काही असणाऱ्या सत्ता कोण आहेत ते सगळे मी कोणाचं नाव घेणार नाही. त्या सत्तांनी हे लव जिहादचं जाळं आपल्या देशात पसरवलं. आपल्या असणाऱ्या वयात आलेल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांना अडकवून त्यांना भ्रष्ट करायचं. नवे नवे त्यांच्यापासून 2, 4, 5 जसं जमेल तसे मुलं मुली जन्माला घालायचे आणि त्यांना तसं सोडून द्यायचं. हे पूर्ण इथं मांडण्यापेक्षा केरला स्टोरी पिक्चर एकदा बघा. तुम्ही म्हणाल या गादीहून आपल्याला हे बघायला सांगतात, कारण ही फार मोठी आणि काळाची गरज आहे सध्याच्या काळामध्ये. एक वेळेस तुम्ही तुमचं पुराण संत थोडा वेळ बाजूला ठेवा, पण आपल्या धर्माच्या रक्षणाच्या दृष्टीनं या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. आता पाठीमागे पंचाळे क्षेत्र पंचाळे या ठिकाणी आपला मोठा सप्ताह झाला सद्गुरू गंगागिरी महाराजांचा. थोडंसं वक्तव्य काय महाराजांनी केलं, संपूर्ण समाज पेटून उठला त्यांचा. आपण कधी पेटून उठणार? आपल्या समाजावरती हे परकीय असणाऱ्या सत्ता, दुसऱ्या जाती धर्माचे असणारे लोक किती काय काय बोलतात, काय काय त्या ठिकाणी वक्तव्य करतात. आपण जागे कधी होणार? पण मी म्हणतो ते झालं ना, ते अगदी योग्य झालं. महाराज बोलले, त्यांचा समाज पेटून उठला, त्यांचा समाज पेटून उठला. तो पेटून उठला म्हणून आपले सुद्धा तरुण एकत्र झाले. एकत्र होऊन बऱ्याचशा तालुक्यांच्या ठिकाणी मोठमोठाले मोर्चे झाले. मोर्चाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा दाखवून दिलं, आम्ही सुद्धा हिंदू काही कमी नाही, आम्ही सुद्धा एकत्र झालो, आमच्या सुद्धा एकता आहे. हे संस्कार आपल्या मुलींवरती जर व्हायचे असेल, करावयाचे असेल, तर त्याची सुरुवात शाळेपासून इथून केली पाहिजे. म्हणून आपला असणारा विश्वास, श्रद्धा संतांच्या पायावरती का ठेवायचा? त्यांच्या पायावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर जीवनाचा असणारा खरा मार्ग ते संत आपल्याला त्या ठिकाणी दाखवणार आहे. आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण चाललो, आपल्या मुलींवरती चांगले संस्कार जर असले, आता मला सांगा, कीर्तन प्रवचन याला जर आपले मुलं मुली आलेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार घडतील का वाईट संस्कार घडतील? कसे घडतील? किती जणांनी आणले? खरंच ज्यांचे मुलं मुली आले त्यांना धन्यवाद आहे. आज आपल्या मुलींना कीर्तन, भजन, प्रवचन याच्यामध्ये आपल्या धर्माचं काय ज्ञान दिलं जातं हे दाखवणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो. शिवाजी महाराजांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 तास त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही, डोक्यात घेऊन नाचण्याची गरज आहे. आपण आपलं असणारं जे कर्म करतो, या कर्माच्या दृष्टीनं बघा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाया कधीच नाचवल्या नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाया वाचवल्या. आणि तेच कार्य आपल्याला सुद्धा करायचं आहे. त्या दृष्टीनं हे धर्म कार्य. म्हणून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सुद्धा या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटेल, श्रवण करायला भेटेल, कुठेतरी चांगले संस्कार आपल्या मुलामुलींना भेटेल. त्याच्याकरता विश्वास महत्वाचा आहे. तो असणारा विश्वास आपल्या धर्मावरती असला पाहिजे. तो असणारा विश्वास आपल्या धर्माचे असणारे संत, त्या संतांवरती असला पाहिजे. त्यांच्यावरती विश्वास ठेवला, निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, संताची ये पायी हा माझा विश्वास, आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावानं त्या संतांचा मी दास झालो. का दास झालो? ते संत माझं हित करतात. तिची माझे हित करीती सकळ, आणि जेने हा गोपाळ कृपा करी. तो गोपाळ, तो भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. केव्हा? जेव्हा संतांची कृपा होईल तेव्हा. मी तुम्हाला ध्रुवाचं उदाहरण सांगितलं. ध्रुवाला भगवान परमात्मा भेटले, पण कधी? अगोदर नारदांची भेट झाली, मग भगवान परमात्मा भेटले. अजून प्रल्हादाचं उदाहरण घ्या. कथा आपण ऐकून असाल, फक्त सिद्धांत लक्षात घ्या. प्रल्हादाला सुद्धा वनामध्ये अगोदर नारद महर्षी भेटले. नारद महर्षींनी उपदेश केला. तो उपदेश ऐकून भगवंताची साधना प्रल्हादानं केली. नंतर भगवंताची भेट झाली. एवढंच नाही, नारद महर्षी हे एक असे संत होते. नारद महर्षींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीला दर्शन दिलं, त्या प्रत्येक व्यक्तीला भगवंताचं दर्शन झालेलं आहे. म्हणून भगवंताच्या दर्शनाच्या अनुषंगानं संतांच्या पायावरती विश्वास असणं गरजेचं आहे. तेच संतांची असणारी पुण्यतिथी आज आपण साजरी करत आहोत. संत विचार आपल्याला घेण्याची गरज आहे. आपल्या असणाऱ्या आयुष्यामध्ये संत विचार काय शिकवतात? आपलं असणारं बोलणं कसं मवाळ असावं, गोड, मितुले आणि रसाळ, गोड बोलणं असावं माणसाचं. काहींच्या बोलण्यात इतका गोड वाचतो, इतका गोड वाचतो. आपण जर म्हणलं आपलं तेवढं काम करतो,
एवढी मावळत अति नम्रता धूर्त लक्षणम. एक व्यक्ती फारच नम्र, फार त्याच्या तोंडात नुसतं जसं का गुळच लागलेला का काय, गोड बोलून कामं करून घ्यायचं. आणि रोज त्या रस्त्यानं तिथून एक पोलीस साहेब जायचे. त्याने एक दिवस त्यांना आवाज दिला, ओ जय हरी साहेब. साहेबांनी जय हरी घातला, थांबला. कुठले तुम्ही? आहो इथलेच निमगाव जाळीचे. असं बरं थांबले. अहो या ना, बसा ना, चहा घेऊन आपण. आता याला माहित होते पोलीस आहे, याचा भाऊ बीडीओ आहे, हे सुद्धा माहित होतं. हुशार माणूस बरं का. मग ते आले, चहा वगैरे घेतला. त्या दिवशी चहा घेतला, पोलीस साहेब निघून गेले. दुसऱ्या दिवशी तसं जय हरी साहेब, हो जय हरी, अहो या ना चहा घ्या ना. पुन्हा साहेबांना चहा. 8 दिवस चहा घेतला. 8 दिवस चहा झाला. आणि चहा झाल्याच्या नंतर साहेबांना विचार, म्हणजे का हो तुम्ही काय करता? हे आपलं काय, आपलं असं चालतं. गोड बोलणं, गोड म्हणजे असं तुम्ही राहायला इथं? हा इथंच आपलं गावाच्या कडेला आपलं घर आहे तिथं. बरं जमीन शेती आहे बघा, आपली 3.5 एकर जमीन आपली. आणि मोजून 60 एकर होती. 60, 50 आणि 10 सांगितली किती आहे आपली? 3.5 एकर. म्हणजे पाणी बिनी कोरडवावी, काय पाणी नाही, पत्ता नाही, काही विहीर बीर नाही का काही? गरीबाला कसली आली विहीर साहेब, आता काय सांगा. त्याच्यात तो सांगू लागला गोड बोलून बोलून. म्हणे असं विहीर नाही, पाणी नाही. म्हणे नाही ना साहेब, काय करत्या, लय हाले शेतकऱ्याची जिंदगी, काय सांगावं तुम्हाला. जाऊ दे आता, काय आहे ते बरे. म्हणे असं बरं योजना बिजना नाही का माहिती? काही काय असते ती, काय माहिती सारं बरं का. मग काय असते ती योजना? म्हणे अहो योजनेमध्ये विहीर पण भेटती. माझा भाऊ बीडीओ आहे, त्याची सही झाली का तुम्हाला विहीर साहेब बघा ना तेवढं आपलं, मग आपलं बी झालं तर झालं काम. बघा बरं, 8 दिवस चहा पाजला, 1 दिवस सुद्धा विषय नाही घेतला. बघा ना मग साहेब तेवढं. बरं मी सांगतो. आता साहेबाला वाटलं गरीब माणूस आहे बिचारा, काही मान न मान मैतेरा मेहमान बळच का होईना आपल्याला 8 दिवस चहा पाजला म्हणजे मनाचा चांगला दिसतो. पण हा फारच हुशार होता. आतून गोड बोलणं सांगतोय मी तुम्हाला. त्यानं लगेच भावाला फोन केला. त्याचा लहान भाऊ बीडीओ होता. म्हणे निमगाव जाळीची आमकी व्यक्ती ती तुमच्याकडे येतील, कागदपत्र वगैरे करून घ्या, त्यांची विहीर मंजूर करून द्या. आता मोठ्या भावाचं ऐकावं लागलं. त्यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी असेल बा असं, म्हणून त्यांनी लगेच तयारी दर्शवली. ठीक आहे करतो. त्यांनी ते सगळे कागदपत्र काय असेल नसेल ते सगळं केलं. विहिरीचं नियोजन लावून दिलं. आता सगळे कागदपत्र झाले, वरून थोडेफार पैसे आले, विहिरीचं काम सुद्धा चालू झालं, ठेकेदाराला दिलं. आणि काम अर्ध्यात आले होते. साहेब लोक येतात बघा चेक करायला, घरकुल असो, विहीर असो, गोबर गॅस असो, चेक करायला येतात. आले ते साहेब लोक वगैरे, ते बीडीओ सुद्धा आले चेकिंगला. आल्याच्या नंतर ते आमकी व्यक्ती इथंच राहतात. हा इथं पलीकडे इथं. हा त्यांचं ते 3.5 एकर 60 एकर अख्खं त्यांचंच आहे, मध्ये बांध सुद्धा नाही. 60 एकर. त्यांनी लगेच पोलिसाला फोन लावला, आपल्या मोठ्या भावाला. दादा हे काय केलं तुम्ही? म्हणे झालं काय? म्हणजे तुम्ही 3.5 एकर सांगितली, या माणसाची 60 एकर. ते पोलीस तिथून ड्युटीहून येतात. यांच्या नोकरीचा प्रश्न ना. ज्या दिवशी चेकिंगला येणार हे मुलीच्या गावाला जाऊन बसलं. पोलिस आला तिथं, बीडीओ तिथं, सगळे साहेब लोक. हे यांचं एकमेकावर खवळाखवळी चालली नुसती. आणि या खवळाखवळीमध्ये मग लावा म्हणे त्याला फोन लावला. म्हणे कुठे आहेत? काय नाही साहेब, इकडे आलो मुलीच्या गावाला आलो. म्हणे काय करताय तिकडे? काय नाही साहेब, बरेच दिवस झाली, पुरीला भेटलो नव्हतं म्हणून आलो. झालं काय साहेब, तुम्ही एवढे काऊन तापले? अहो त्या 3.5 एकर तुम्ही बोलले. अहो साहेब बोललो असेल, बोललो. आमचं 60 एकर तुमची जमीन सगळी. साहेब ते काय गेली जीभ घसरून गेलं बोलून, काय ते झालं गेलं. तुम्ही पहिले इथे या बरं. त्यांना लगेच गाडी काढली. जवळच होते, 5-7 किलोमीटर जवळच सासूरवाडी होती. आले ते लगेच गाडीवर. हे दोघे तापलेले. साहेब कस काय तुम्ही खोटं बोलले? साहेब त्याचं काय होत असतं, जाऊ द्या, गरीब माणूस आहे, पाण्याची आवश्यकता होती, बोललो, झाले गेलं, जाऊ द्या सोडून, जाऊ द्या, आपण द्या सोडून. असं कसं द्या सोडून? आमच्या नोकरीचा प्रश्न आहे म्हणे. मग तो मोठा जो पोलीस होता ना, तो म्हणतो, हे बघा म्हणे आता झालं गेलं, सोडून द्या. जसं त्यांनी केलं तसं आपणही बी आता हे असंच ठेवा. तुम्ही वर काढू नका, आम्ही वर काढून झाली ना मंजूर, जाऊ द्या, हाय ते बिल काढून द्या, त्यांना मोकळे व्हा. हा साहेब बस असंच करा. चला ना आपण चहा नको, तुझा चहा नको. एकदा चहा घेतला एवढी भितली, अजिबात नको तू. म्हणजे गोड बोलून असे कामं काढून घ्यायची. काहींचं बोलणं एवढं खडूस नुसतं छत्रीचा दांडाच. कसं आहे बोललं तर त्यांचं वाकड्यातच राहणार. आणि तुम्ही काय वन, तुम्ही मोठे माणसं झाले, तुमचं कुठं लागायचं, तुमचं काय सरळ बोलणं नाही, तिरप्यात बोलणं. बोलणं माणसाचं गोड असावं. गुजराती भाषेत एक गीत आहे,
मिठो मिठो बोलता रो कई बिगरे तारो कई बिगरे बोलता रो कई बिगड़े तारो कई बिगड़े मिठो मिठो बोलता रो कई बिगरे तारो कई बिगरे बोलता रो कई बिगड़े तारो कई बिगड़े संसार किसी का घर नहीं कब निकले दम मालूम नहीं मिठो 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 बोलता रो कई बिगरे तारो कई बिगरे बोलता रो कई बिगड़े तारो कई बिगड़े बोलण्यात आपल्या माधुर्यता असावी, गोडवा असावा. कुठेही गेल्याच्या नंतर बघा, गोड बोलणं असेल तर आपले सहजगत्या काम होणार. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पण अति नम्रता जर असेल ना साहेब 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 अहो येळमाळ तुमचाच फोटो नाही तिथं, तुमचाच फोटो टिपीला असतो. अति नम्रता धूर्त लक्षम. जास्त जर गोड बोलणारा असेल समजून घ्यायचं याच्यापासून सावध राहायचं. बोलण्यात गोडवा असावा पण अति नम्रता ही नसावी, कारण अति नम्रता धूर्त लक्षण. हे सगळं संतांचा वाङ्मय बरं का. संत आपल्याला हे सगळं सांगतात. आपल्या या असणाऱ्या आयुष्यामध्ये हे आयुष्य जगत जगत आपल्याकडून काही त्या ठिकाणी आयुष्याचे सिद्धांत चुकले, नवे नवे आडराणी आपण जर बोललो, कारण आडराणी बोललेल्या जगाला मार्गाला लावण्याचं काम संत करत असतात. त्यांचं अवतार कार्य कशा करत आहेत? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. फक्त दुसऱ्यावरती उपकार करण्याकरता आपला देह खर्च करतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते संत अवताराला येत असतात. म्हणून त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांच्या मार्गाने त्या ठिकाणी चाललं पाहिजे. संतांचं संपूर्ण जीवन तुमच्या आमच्या कल्याणासाठी असतं, कारण आडरानानं भरलेलं जग ते संत त्या ठिकाणी मार्गाला लावतात. बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. बुडत असणारा जन त्यांचा असणारा कळवाळा येतो. आडराणी जे भरलेलं जग आहे त्यांचा कळवाळा येतो, त्यांची कीव येते. म्हणून त्या ठिकाणी संत त्यांना मार्गाला लावतात. आणि मार्गाला लावून आयुष्याच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं काय केलं म्हणजे तुमचं कल्याण होईल, काय केलं म्हणजे तुमचा उद्धार होईल. उद्धाराया जन. जड जीवा, जड असेल, जीव असेल, लहान असेल, मोठे असेल, सगळ्यांच्या करता उपदेश. सगळ्यांना एकत्र करतात. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार लगे चिंता कवनासी. न लगे चिंता कवनासी. यारे यारे शब्द पहा बर का. यारे यारे लहान थोर. लहान्यांना यायला सांगितलं, थोर जे मोठे त्यांना यायला सांगितलं. याती भलते नारी नर. नारी नरच्या अगोदर कोणता शब्द वापरला? भलते. याती भलते नारी नर. नारी म्हणजे स्त्रिया, नर म्हणजे पुरुष, आणि भलते म्हणजे 10-4. येतंय लक्षात? 10-4 भलते म्हणजे सगळ्यांना हे करण्याचा अधिकार दिला, सगळ्यांच्या उद्धारण्याचा मार्ग त्या ठिकाणी सांगून गेले.
आणि हे करत असताना जर तुम्ही थकलात, भागलात, दमलात, तर ते संत काय करतात? अभंगाचं तिसरं चरण, भागली या मज वाहतील कडिये त्याची याने जोडे सर्व सुख. ते संत आपल्याला कडेवरती घेतात आणि आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं आपल्याला उपदेश करतात, नवे नवे आपल्या आयुष्यामध्ये उद्धरून जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी सांगतात.